बऱ्याच वेळा गूळ वितळवण्याचं खूप टेन्शन असतं, त्यामुळे आपण लाडू करण्याचे खूप वेळा टाळतो किंवा हाताला चटके बसतात म्हणून सुद्धा आपण टाळतो। पण आज आपण अगदी 10 मिनिटात गूळ न वितळता अगदी मिक्सरमध्येच आपण लाडू बनवणार आहोत। तर अगदी हे लाडू मऊसूत होतात आणि हाताला चटके पण बसत नाहीत, त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा। नमस्कार, मी पूजा, यम्मी कुकिंग विथ पूजामध्ये आपले स्वागत आहे। सर्वप्रथम 1 वाटी तीळ घेतलेले आहेत, ते आपल्याला छानपैकी भाजून घ्यायचे आहेत। कढई मंद गॅसवर करून आपल्याला तीळ हे 2 ते 3 मिनिटं छान भाजून घ्यायचे आहेत। तिळातला कच्चेपणा पूर्ण जाऊस्तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजल्यामुळे लाडू आहेत ते खमंग होतात आणि जास्त काळ टिकतात। आता इथं बघू शकता तीळ उडा लागलेले आहेत, म्हणजे तीळ छान भाजले गेलेले आहेत। आता तीळ आहेत ते एका डिशमध्ये आपण थंड करायला काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये पाव वाटी मी शेंगदाणे घेतलेले आहेत। शेंगदाणे हे ऑप्शनल आहेत, किंवा तुम्ही ह्या क्वांटिटी कमी जास्त करू शकता। शेंगदाणे पण आपल्याला छान खमंग भाजून घ्यायचे आहेत। टरफले निघुस्तोपर्यंत शेंगदाणे आपल्याला मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत। इथं बघू शकता टरफले आहेत ते निघत आहेत, त्यामुळे गॅसची फ्लेम बंद करून हे सुद्धा थंड करून घ्यायचे आहेत। दोन्ही थंड करून घ्यायचे आहेत। थंड झाल्यानंतर शेंगदाण्याची टरफलं आहेत ती काढून घेतलेली आहेत। आता मिक्सरच्या भांड्यामध्ये सर्वप्रथम आपण शेंगदाणे आहेत हे पल्स मोडवर आपल्याला 2 वेळा मिक्सरमधनं जाडसर वाटून घ्यायचं आहे। इथं बघू शकता शेंगदाणे मी जाडसर वाटून घेतलेले आहेत। एका बाउलमध्ये ते काढून घेऊया। आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला तीळ आहेत ते सुद्धा पल्स मोडवर जाडसर भरड करून घ्यायची आहे। पल्स मोडवरच करा, डायरेक्ट मिक्सर हाय फ्लेमवर केला तर त्याला तेल सुटू शकतं। हे बघा जाडसर वाटून घेतलेलं आहे, हे सुद्धा बाउलमध्ये काढून घेऊया। आता जेवढे तीळ घेतलेले आहेत त्याच मेजरमेंटनुसार मी त्याच वाटीनं गूळ घेतलेला आहे, म्हणजे साधारण 1 वाटी गूळ घेतलेला आहे। गूळ हा सुरीनं किसून घेतलेला आहे। आता त्यात 1 चमचा वेलची पावडर घालते आणि थोडंसं जायफळ आहे ते किसून घालूया। आता हे सर्व मिश्रण आहे ते एका चमच्याच्या साहाय्यानं आपण मिक्स करून घेऊया। 1-2 सेकंद हे मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे आपल्याला परत एकदा एकजीव होण्यासाठी मिक्सरमध्ये पल्स मोडवरच 2 वेळा फिरवून घ्यायचं आहे, म्हणजे गूळ आहे तो पूर्णपणे सारणामध्ये मिक्स होतो आणि तीळ आणि शेंगदाणे सुद्धा जर गुळामध्ये काही मोठा खडा असेल तर तो सुद्धा मिक्स होऊन जातो। आता हे बघा छान असं मिक्स झालेलं आहे, हलकसं त्याला तेल सुटलेलं आहे। आता हे सर्व काढून परत एकदा हातानं आपण मिक्स करून घेणार आहोत आणि लगेचच ह्याचे लाडू बनवायला घेऊया। जर तुम्हाला हे सारण आहे ते कोरडं वाटत असेल तर परत एकदा मिक्सरवर पल्स मोडवर ते मिक्सरमधनं वाटून घ्या, नाहीतर मग 1 चमचा साजूक तूप पातळ करून घातलं तरी पण चालेल। इथे लाडू छान वळले जातात, म्हणजे मिश्रण आहे ते बरोबर झालेलं आहे आणि अगदी हे 10 मिनिटात तयार होतात। कुठलीही झंझट नाही, हाताला चटके नाहीत किंवा गूळ वितळण्याचं पण टेन्शन नाही। हे बघा मऊसूत आणि लाडू तयार होतात, कोणीही खाऊ शकतं। मस्त इथं तिळाचे हे लाडू तयार होतात आणि कोणतीही पूर्वतयारी न करता हे अगदी 10 मिनिटात असे मऊसूत लाडू तयार झालेले आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी नक्की कॉमेंट करून सांगा आणि इथं तोडून पण दाखवते मी, अगदी पटकन तुटले जातात, अगदी खुसखुशीत झालेले आहेत। त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा आणि शेअर करा तुमच्या नातेवाईकांसोबत, फ्रेंडसोबत आणि कमेंट करून सुद्धा सांगा तुम्ही कसे लाडू बनवलेत ते। थँक्यू।